तर ठाकरे सेनेच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पुन्हा सुनावणी घेण्याची विनंती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आता करण्याचं सांगितलं गेलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दाखला देत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात सुनावणी घेण्याची विनंती गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं या सुनावणी दरम्यान घडू शकतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणावरती गेल्या अनेक महिन्यांपासून अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही। त्यानंतर आज ठाकरे गटाच्या वतीनं ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती चिन्ह मिळावं यासाठी हे सगळं सुनावणी व्हावी यासाठी न्यायमूर्ती एम सुरेंद्रेश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्याकडे तात्काळ सुनावणीची मागणी केली। त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर या अगोदर देखील हे प्रकरण 7 मेला बोर्डावरती आलं होतं, मात्र त्या दरम्यान देखील सुनावणी होऊ शकली नव्हती। आणि आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये साधारण 14 तारखेला जेव्हा पूर्ण सध्या सर्वोच्च न्यायालयाला सुट्ट्या सुरू असल्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती 14 तारखेला सुनावणी जी आहे ती अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं हे प्रकरण आता 14 जुलैला मेन्शन करण्यात येईल किंवा ते लिस्टेड करण्यात येणार आहे। त्यानंतर या प्रकरणावरती देखील सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या दरम्यान जर आपण पाहिलं असेल तर मूळ पक्ष हा एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता आणि तात्पुरत्या स्वरूपात जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती आता ठाकरे गटाचं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही, म्हणून या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा त्या पूर्ण प्रकरण ऐकून घेतलं जावं आणि त्यांचे जे आक्षेप आहेत ते या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत। आता या प्रकरणावरती सुनावणी होती की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।